नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी मी तुम्हाला 7 ते 8 सेकंद वेळ देईल. पर्याय वाचायचे आहे आणि उत्तर तुमच्या मनात ठेवायचं आहे आणि पुढे व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे तुमचे किती प्रश्न बरोबर आले, किती चुकीचे आले, लगेच तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, केळीमध्ये कोणते आम्ल असते? पर्याय पहा. केळीमध्ये कोणते आम्ल असते? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे? मला केळी आवडते. मला केळी आवडते. मला, 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 मला मिळाली, मॅलिक ॲसिड, मॅलिक आम्ल असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. मला केळी आवडते. मला, मला इथं पहा आणि ल आहे की नाही सुरुवातीला, मग मला मॅलिक आम्ल असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. दोन विषम संख्यांची बेरीज कशी असते? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर पहा, दोन विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी 5 विषम आहे, 7 विषम आहे. 5 आणि 7 किती झाले? 12. 12. 12 ही संख्या कशी आहे? सम आहे. सम आहे. ओके. दुसरी संख्या पहा. 7 विषम आहे, 3 विषम आहे. 7 अधिक 3 बरोबर 10. 10 ही संख्या काय आहे? सम आहे. 12 ही संख्या सम आहे. 10 ही संख्या सम आहे. आपल्याला इथं काय विचारलं? दोन विषम संख्यांची बेरीज कशी असते? आता या ठिकाणी आपण बेरीज केली आणि ती आली सम. काय आली? सम. म्हणून या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? समसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही संख्या घ्या. समजा आता मी जर ठरवलं या ठिकाणी विषम संख्या घेऊ आपण 11. ओके. आणि यामध्ये आणखी एक संख्या विषम घेऊ 11 अधिक 7. किती झाले? 11 आणि 7 18. 18 काय आहे? समसंख्या आहे. कशी आहे? समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ती संख्या सम असते. 11 विषम आहे, 7 विषम आहे. दोघांची बेरीज केली, उत्तर आलं सम. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे समसंख्या. ओके. पुढील प्रश्न पहा. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 8. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये 7 पण दिलेला आहे, 10 पण दिलेला आहे. आता तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? शब्दांच्या जाती. जाती. आता हे किती अक्षर आहे? 1 आणि 2. 2 अक्षर आहे. इथून पुढे आपल्याला जाती विचारलं का काय करायचं? 2 अक्षर आहे की नाही? 2चा घन किती? 8. 2चा घन किती? 8. 8 जाती आहे. असं तुम्ही तुमच्या ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? तोंडी पाठ करून ठेवा. पृथ्वीच्या ध्रुवावर. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न पहा. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. लक्षात ठेवा, सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबर पर्याय आहे पंडिता रमाबाई. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं, कारण या ठिकाणी रमाबाई हा शब्द आहे, या ठिकाणी सुद्धा रमाबाई शब्द आहे.
रमाबाई रानडे वेगळ्या आणि पंडिता रामबाई वेगळ्या. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमच्याकडनं चूक होऊ शकते. सेवा सदन रमाबाई रानडे. ओके. पुढील प्रश्न पहा. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फुटबॉल. संतोष चषक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा. गॅरी कास्पारोव्हा हे नाव कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुद्धिबळ. लक्षात ठेवा, गॅरी कास्पारोव्हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा. मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8. किती आहे? 8. पुढील प्रश्न पहा. दोन समसंख्यांचा गुणाकार नेहमी कसा असतो? दोन समसंख्यांचा गुणाकार आपल्याला विचारला आहे, तो कसा असतो? तर पहा, समजा आपण या ठिकाणी 4 हा सम अंक घेऊ आणि त्यानंतर 8 हा सम अंक घेऊ आणि दोघांचा काय करायचा, आपल्याला गुणाकार करायचा आहे. 4 8 किती? 32. आता 32 आहे की नाही? ही संख्या कोणती आहे? सम आहे. एकक स्थानी 2 आहे की नाही? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात ती संख्या सम असते. 32 काय आला? सम. आता आपण दुसरी एखादी समसंख्या घेऊन पाहू. समजा या ठिकाणी मी घेतला 6. 6 काय आहे? समसंख्या आहे. या ठिकाणी मी घेतला 10. 10 काय आहे? समसंख्या आहे. दोघांचा आपण गुणाकार करू. 6 10 किती? 60. 60 काय आलं? सम आलं. एकक स्थानी काय आहे? 0 आहे. म्हणजेच दोन समसंख्यांचा गुणाकार नेहमी कसा असणार? सम असणार. लक्षात ठेवा, कसा असणार? सम. वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, सम गुणिले सम बरोबर सम. सम गुणिले सम बरोबर सम. जर प्रश्न आला उत्तर चुकलं नाही पाहिजे. ओके. सम गुणिले सम बरोबर सम. पुढील प्रश्न पहा. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अहमदाबाद. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवाजी सागर असे म्हणतात. पुढे पहा. डॅश डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. पर्याय पहा. विचार करून उत्तर द्यायचं आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राज्यपाल. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. पुढे पहा. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मनोज नरवणे. मनोज नरवणे. पुढे पहा. भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खालीलपैकी कोण होता? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, रेल्वे भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खालीलपैकी कोण होता? वास्को द गामा. कोण? वास्को द गामा. पुढील प्रश्न पहा. अंधार या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. विचार करा. व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा. तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा, म्हणजे तुमची लगेच रिव्हिजन होऊन जाईल. अंधार या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. काळोख. काळोख म्हणजे अंधार, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. तम. तम म्हणजे अंधार, बरोबर आहे. तिसरा पर्याय तिमीर. तिमीर म्हणजे सुद्धा अंधार, बरोबर आहे.
या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. विचारलं काय कोणता शब्द समानार्थी आहे? तर वरीलपैकी सर्व शब्द म्हणजे काळोख, तम, तिमिर हे तीनही शब्द अंधार या शब्दाला समानार्थी आहेत. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागांमध्ये सर्वात कमी वने आहेत? प्रश्न महत्वपूर्ण आहे. सर्वात कमी वने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे मराठवाडा. मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी वने आहेत. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? अनाथांची आई लगेच उतरायला पाहिजे. सिंधुताई सपकाळ. अनाथांची आई सिंधुताई सपकाळ. पुढे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पहा. रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर आज्ञापत्र. कोणता ग्रंथ? आज्ञापत्र. ओके. कोणाच्या आज्ञेवरून? छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून. छत्रपती राजाराम महाराज कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र होते. ओके. पुढे पहा. आंतरराष्ट्रीय कामगार दिन खालीलपैकी केव्हा असतो? प्रश्न महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे. कधी असतो? 1 मे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? या ठिकाणी आपल्याला टोपण नावे आणि कवी दिलेले आहेत. म्हणजे त्यांचं टोपण नाव आणि कवी. मग कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा. दत्त, दत्तात्रय, कोंडो, घाटे. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. दत्त या टोपण नावाने दत्तात्रय कोंडो घाटे या कवींना ओळखलं जातं. पहिला पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय चेक करू. आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. विद्यार्थी मित्रांनो आरती प्रभू या टोपण नावाने चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना ओळखलं जातं. बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन. बरोबर आहे. माधव जुलियन या टोपण नावाने माधव त्र्यंबक पटवर्धन यांना ओळखलं जातं. आता चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. योग्य उत्तर काय असणार आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय कोणतं योग्य आहे? सर्व पर्याय. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. दत्त, दत्तात्रय कोंडो घाटे, आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानकर, माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन. यावर वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? चुकीचा पर्याय कोणता? भारताची मानचिन्हे या ठिकाणी आपल्याला दिली आहेत. पहा. राष्ट्रीय खेळ हॉकी. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय खेळ हॉकी बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय चुकीचा पर्याय? ही चूक नाही. दुसरा पर्याय पहा. राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वड. बरोबर आहे. तिसरा पर्याय राष्ट्रीय फळ आंबा. बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आणि विचारलं काय चुकीचा पर्याय कोणता? तो कोणताच नाही. म्हणून उत्तर आहे यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. ओके. लक्षात ठेवा. राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय वृक्ष वड, राष्ट्रीय फळ आंबा. ओके. पुढील प्रश्न पहा. मोरोपंत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? मोरोपंत. विद्यार्थी मित्रांनो पर्याय पहा. तुम्हाला मी 10 सेकंद वेळ देतो. मोरोपंत. तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत रामचंद्र पराडकर हे कवी आहेत आणि या कवींना मोरोपंत
या टोपण नावाने ओळखलं जातं. पुढे पहा. राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कोणतं उत्तर असणार आहे? डॉल्फिन. राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची आहे असं विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर पहा, पहिला पर्याय आहे अगत्य. अगत्य म्हणजे काय? आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे. कारण सर्व शब्द समानार्थी आहे. अगत्य, आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर सर्व समानार्थी शब्द आहेत. पहिली जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. दुसरा पर्याय पहा. ओढाळ, अनिर्बंध, उनाड, भटक्या. विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबर पर्यायामध्ये सुद्धा सर्व शब्द समानार्थी आहेत. ओढाळ म्हणजे अनिर्बंध, उनाड, भटक्या. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. एक वार, एकडा, एक वेळ. तिसरा पर्याय सुद्धा समानार्थी शब्दांचा आहे आणि सर्व बरोबर शब्द आहे. एक वार, एकडा, एक वेळ. आपल्याला विचारलं चुकीची जोडी ओळखा. चुकीचं एक पण नाही आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. ओके, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.